नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया। तुम्हाला माहित आहे का की सामान्य संकष्टी चतुर्थी आणि अंगारक संकष्टी यात नेमका काय फरक आहे आणि या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळते? आज आपण अगदी सोप्या शब्दांत हेच जाणून घेणार आहोत। जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक संकष्टी म्हटलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचं एक नाव अंगारक असंही आहे। याबद्दल एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते। भारद्वाज ऋषींचे पुत्र अंगारक यांनी गणपती बाप्पाची खूप कठोर तपश्चर्या केली होती। त्यांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना दर्शन दिलं आणि वरदान मागण्यास सांगितलं। तेव्हा अंगारक यांनी बाप्पाकडे एकच मागणी केली की माझं नाव कायम तुमच्या नावाशी जोडलं जावं। बाप्पाने तथास्तु म्हटलं आणि सांगितलं की यापुढे जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा ती अंगारक संकष्टी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी जो कोणी व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यातील सर्व संकट दूर होतील। असं मानलं जातं की एरवी वर्षभर संकष्टीचं व्रत करून जे फळ मिळतं ते केवळ एका अंगारक संकष्टीचं व्रत केल्याने मिळतं। म्हणूनच या दिवशी बाप्पाला 21 दुर्वांची जोडी आणि आवडीचे मोदक अर्पण केले जातात। तर मंडळी, अशा या पवित्र दिवशी बाप्पाची मनोभावे सेवा करा। तुमच्या मनातली प्रत्येक चांगली इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करेल। तुम्हा सर्वांना अंगारक संकष्टी चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।